असं कोणीही तर्क काढलेलं नाही। जेव्हा इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत त्यांनी विचारलं की हे कधी वाढेल, मी त्यांना सांगितलं की हा निर्णय कॅबिनेटचा असतो, बजेटमध्ये वाढवायचा की रक्षाबंधनाला सुरू झाली रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय कॅबिनेटचा असतो आणि म्हणून पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे वाढेल इतकीच प्रतिक्रिया दिली आहे। पण त्याच्यावरून मला वाटतं की काही लोकांनी त्याचा विस्तार करत मग रक्षाबंधन भाऊबीज हे दोन सण उत्सव भावा बहिणीचे जे पवित्र उत्सव आहे ते त्यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी आपापल्या कल्पनेतून तयार केलं, चक्रधर स्वामीच्या कथेसारखं। अच्छा, पण सुधीर भाऊ तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून मानधन लवकरात लवकर वाढवणार असल्याचं तुम्ही बोलताय, असं देखील तुम्ही म्हणालाय? हो, ते म्हणाले की मानधन वाढवलं नाही तर काय। मी त्यांना असं म्हणालो की मानधन वाढवलं नाही तर काय प्रश्नच उपस्थित होत नाही, आमच्या संकल्प पत्रात आहे आणि जर असं वाटलंच तर मी स्वतः लिहेल, आग्रह करेल की हे मानधन दिलं पाहिजे। शब्दाची किंमत आहे, राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। नक्कीच, धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान याच विधानावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे आमचं तर म्हणणं आहे 3000 रुपये लाडक्या बहिणीचे आता केले पाहिजे। आता तुमची एवढी मेजॉरिटी आलेली आहे, आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे थंपिंग आमदार आलेले आहे आणि म्हणून 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे। सरकार खुर्चीवर बसता त्यांनी पहिला निर्णय जेवढ्या लाडक्या बहिणींनी नोंदणी मागच्या काळात केलेली आहे या सगळ्या बहिणींना 3000 रुपये या सरकारने सुरू केले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। पुढची भाऊबीज वगैरे या सगळ्या झूट गोष्टी होईल, ही सगळी फसवणूक होईल, मग हे सत्य होईल। काही लोक म्हणत होते की निवडणुकीसाठी केलेला हा जुमला होता का, असा प्रश्न होईल, ही काही लाच होती का बहिणींना। त्यामुळे जी घोषणा झालेली आहे ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात 2100ची आहे, आमचं म्हणणं आहे की 3000 रुपये या लाडक्या बहिणींना